भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्या सोबत जे आहेत आदर्शगाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर एक चर्चा जी आहे तर ती सुरू झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द पोपटराव पवार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। एक व्हिडिओ सकाळपासून जो आहे व्हायरल होतोय, कॅप्टन खरात सोबत आपला व्हिडिओ आहे। पहिल्यांदा तर या व्हिडिओ संदर्भामध्ये आपण स्पष्ट नाही, खरं म्हणजे आपण पाहिलं का तो जो व्हिडिओ आहे हा मला असं वाटतं 3-1 वर्षापूर्वीचा असावा, कारण त्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम होता आणि त्यांचे काही तिथे जाणाऱ्या मंडळींनी आग्रह करून त्या कार्यक्रमासाठी मला बोलवलेलं आणि तिथे एक 8 ते 10 महाराज मंडळी पण होती आणि ज्यावेळी कार्यक्रम झाला तो तिथं बोलताना अनेक वक्ते बोललेत आणि आपण ज्यावेळी समोरच्या व्यक्तीचं चारित्र्य आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे कुठलाही माणूस कुठल्याही प्रसंगात समोरच्या व्यक्ती किती नालायक असला तरी आपण त्या ठिकाणी कौतुकाचंच बोलतो। म्हणून ओशनॉलॉजी हा अगोदर चर्चेत आलेला विषय होता आणि ओशनॉलॉजी काय हे मलाही माहीत नव्हतं, परंतु चर्चेतून आलेला विषय तिथं असा होता की युरोपियन देशात त्याचा वापर पोलिसिंगसाठी केला जातो आणि म्हणून त्या ओघात मी त्या ठिकाणी जे बोललो, जर असं आपल्याला कल्पना असते त्या कार्यक्रमाला गेलोच नसतो। आणि हिवरे बाजारचा संबंध जो आला तो फक्त मंदिरामुळे आलेला आहे आणि मंदिरातही एकटीच व्यक्ती नव्हते ना, 10 ते 15 वारकरी परंपरेतील मोठा अधिकार असणारी माणसं त्या प्राणप्रतिष्ठेला होती आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली होती। ही व्यक्ती बसायला होती बाजूला आणि सामुदायिक कार्यक्रमात जसं लग्न असेल, सुपारी असेल, आपण सगळ्यांना पत्रिका टाकली तर लोक येतात आणि संबंध आपले सर्व दूर असतात। आणि हिवरे बाजारचं पूर्वीपासून आपण पाहिलं, आम्ही कुठल्याही वितंड वादात नसतो, कुठल्याही वादात नसतो आणि कोणी ज्यावेळेस कार्यक्रमाला बोलव त्यावेळेस आपण जातो। आणि जर 2-5 आता माझं श्री रविशंकरजी गुरु यांचे संबंध आला, व्यासपीठावर बसायचा, स्वामी रामदेवजी बाबांच्या बरोबर बसायचा आला, त्याच्यानंतर अनेक महनीय व्यक्तिमत्व ज्यांच्या बरोबर त्यांनी मला मग माउंट आबूला प्रजापिती ब्रह्मा कुमारीच्या ग्रामविकासाच्या कार्यक्रमाला गेलो, ज्यावेळी तिथे जातो आणि मग अशा मोठ्या कार्यक्रमाला का जातो का ती मंडळी आपले अनुभव पुढे लोकांना देण्यासाठी आपल्याला बोलवत असतात। त्यामुळे तिथं जाताना आपल्याला कल्पना नसते समोरची व्यक्ती काय आहे आणि काय करते आणि नंतर कुठेतरी एखादी घटना घडली मग तो जुना व्हिडिओ काढून जबाबदारी निश्चित करायची, मला वाटतं हे चुकीचं आहे। नेमकं संबंध नेमकं कसा आला होता? कारण गावामध्ये एक मंदिर बनवलं आपण, दगडी मंदिर बनवलंय, काय नेमकं संबंध आला? नाही, संबंध जो आला हिवरे बाजारचा, आम्हाला ज्यावेळी ग्रामविकासाचं मोठं काम आम्ही केलं आणि ते काम करताना आमच्याकडे सप्ताह असायचा, 6 दिवस टाळ वाजून अखंड हरिनाम सप्ताह नसता, मग आम्ही अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला। कारण एक लक्षात आलं, अनेक वारकरी मंडळीचं मत होतं आपल्या गावात ठीक आदर्श झालं आणि सप्ताहाला एखादा माणूस सप्त्या असायचा, महाराज आला का समोर 50 लोक असायची आणि ते आवर्जून मला नावं ठेवायची, गाव आदर्श झालं अध्यात्म शून्य। म्हणून ते ऐकून ऐकून आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक गावकऱ्यांनी बैठक घेतली आणि 2012 साली जुनी जे पडझड झालेले मंदिर होते याचा जीर्णोद्धार करायला ठरवलं आणि त्यात गावाची लोकवर्गणी करून आम्ही मंदिराचा गाभारा करण्याचं हाती घेतलं आणि त्यावेळेस दगडामध्ये शंकराचं मंदिर शिवाचं बांधायचं गावातलं, म्हणून ते मंदिर कुठं कोणी बांधलंय म्हणून ते कारागीर पाहिला आम्ही भिंगारला गेलो। मग त्यांनी सांगितलं की आमचे जास्त कारागीर हे नेवाश्यात आहेत, मग नेवाश्याला गेलो आणि तिथे ज्यावेळी त्यांनी अल्बम दाखवला त्या अल्बम मध्ये जिल्ह्यातले 8-10 मंदिर दगडी काम केलेले पाहिले। मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण जाऊन येऊ आणि मंदिरं पाहू, म्हणून आम्ही राशीनला एक मंदिर पाहिलं, नगरमध्ये 1-2 मंदिर पाहिले, नेवास्याचं तुकोबरायांचं मंदिर पाहिलं आणि सिन्नर मधल्या मेरगाव मध्ये हे एक मंदिर आम्ही पाहिलं आणि हे मंदिर खरातांचं होतं आणि म्हणून ते पाहिलं आणि मग आम्ही आलो। तिथं आमची त्यावेळी भेट झाली नव्हती, पण ज्यावेळेस आम्ही मंदिराचा कार्यक्रम केला आणि प्राणप्रतिष्ठा करायची ठरवली, मग त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रातील वारकरी परंपरेतील अधिकार असणारी खूप मोठाली माणसं त्या ठिकाणी होती। मग त्या कार्यक्रमाला वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोले होते, वैकुंठवासी विठ्ठल महाराज देशमुख होते, त्याबरोबर हबपन नारायण महाराज जाधव होते, त्याचबरोबर बद्रीनाथ महाराज तनपुरे होते, काड सिद्धेश्वर स्वामीजी होते। एवढंच नाही तर परम आदरणीय भास्कर गिरीजी बाबा हे सुद्धा या प्राणप्रतिष्ठेला होते आणि जडे शांत लिंग महास्वामीजी
जे मौन तपस्वी आहेत, वर्षातून एकदा बोलतात, ते त्या कार्यक्रमासाठी होते. आणि त्याच्यात ही व्यक्ती कार्यक्रमासाठी संबंध आला म्हणून निमंत्रित केलेली होती. आणि ज्यावेळी कुठलाही महाराज असो की सगळे लोक पाळतात आपल्याला माहित आहे, आणि महाराजांचं वृत्ती कळायला आपण जायचं बंद करतो. आणि म्हणून यामुळे संबंध आला. आणि पुढे एकदा 18ला कुठून तरी बाहेरून येताना पुण्याहून कुठून ते गावामध्ये आले होते. त्यानंतर पुन्हा हा एका कार्यक्रमाला वृक्षारोपणाच्या बोलवलं म्हणून तिथे गेलो होतो. आणि सगळा व्हिडिओ जर आपण पाहिला, हे जरी ओशनॉलॉजीचं बोललं असेल, इतर ग्रामविकासाच्या खूप गोष्टी मी त्या ठिकाणी बोललोय ना. म्हणजे कट करून हा व्हिडिओ दाखवला जातो. हा म्हणजे आता कसा दाखवला माहित नाही, कारण आमच्याकडे तो व्हिडिओ नाही ना, आम्ही पाहिला नव्हता. पण त्यामध्ये ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस कुठेतरी चर्चा त्यावर होती. मग याच्यानंतर पुन्हा कधी खरातांशी संबंध पुन्हा त्यांना फोनवर कुठेतरी ऑन वे चालता चालता एखाद्या कार्यक्रमात, आता नाशिकला खूप वेळा अनेक कार्यक्रम, आता मध्ये PTC जाऊन आलो, अनेक ठिकाणी जातो ना आपण. मग तिथं कुठेतरी असलं कोणीतरी बोलवतं महाराज मंडळी, मग चालता चालतं. पण सेपरेट स्वतंत्र शेअर करण्यासाठी आम्ही कधीही संबंध आणला नाही. आता हे जे कृत्य केलंय या बाबानं, तर याच्या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतं आपल्याला, कशा पद्धतीने कारवाई झाली? नाही, आता याच्यात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT नेमून याच्यामध्ये खोलवर जाऊन आम्ही जे दोषी आहेत त्यांना शासन करणार हे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचा निर्णय योग्य आहे. याच्या SITच्या माध्यमातून ज्यांचे संबंध येतील त्याही संबंध येतील, त्यात जे सापडतील त्यांची चौकशी केली. तर आम्ही गावकऱ्यांनी सकाळी चर्चा करून निर्णय घेतला की याच्या SITच्या माध्यमातून जे सापडतील त्यावर कारवाई करा. तसं ठराव देखील आपण केलं. तसे मग चर्चा करून आता लवकरच आम्ही मग त्यावर सर्वांशी चर्चा करून ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाठवून देऊ शकतो आपण. एकूण जर बघितलं तर या कॅप्टन खरात सोबत हिवरे बाजार असेल किंवा पोपटराव पवार म्हणून असा कुठल्याही प्रकारचा दुरान्वयी संबंध नाही, असं स्पष्टीकरण जे आहे पोपटराव पवार यांनी दिलंय. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.